सप्लायरचा फोन का मॅडम? मी सांगितलं होतं त्यांना तुम्हाला फोन नका करू म्हणून. तुम्हाला त्रास देत आहेत का मॅडम ते? तुम्ही फोन नका उचलू मॅडम त्यांचा. नाहीतर मला देता का मॅडम फोन तो? त्यांचा फोन नाहीये देशपांडे. मॅडम मला फक्त इतकं म्हणायचं होतं की मी गोयलांच्या ऑफिसमध्ये फोन करतो, म्हणजे आजच्या आजच कन्फर्म करतो मॅडम. आजच्या आज येणार आहेत पैसे? तुम्ही का उभे? नाही म्हणजे मॅडम मी म्हणत होतो की मी करतो प्रयत्न प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. निघा आता. हो मॅडम. मॅडम कॉपी. ऐक ना, एक काम कर, तिकडे बाहेर मला कोणीतरी भेटायला आलंय. त्यांना सांग की मी नाही आहे. हो मॅडम. ऐक ऐक, काय सांगशील? त्यांना सांगतो मॅडम बोलत नाही आहेत म्हणून. नाही म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये नाही आहेत. मला गौरी मॅडमना भेटायचं आहे. मॅडम नाही आहेत. नाही आहेत का? नाही. हो. समजा मॅडम येईपर्यंत मी आतमध्ये थांबलो तर चालेल का? नाही म्हणजे हो, बसा. थँक्यू. सर तुम्ही बसा ना. मी इथे बसलं तर चालेल का? मग थोडा वेळच थांबणार आहे. हो बसा. थँक्यू. अहो पण सर मॅडम कधी येतील माहित नाही. त्यात तुम्ही मला सारखा प्रश्न विचारणार. डोंट वरी, मी तुम्हाला त्रास नाही देणार. तसं नाही सर, पण मलाही कामं खूप आहेत ना. यू प्लीज कॅरी ऑन. मी काही फार वेळ नाही वाट बघणार आहे. अहो पण नाही भेटणार तुम्हाला त्या. हो आत्ता नाही भेटणार, पण जेव्हा परत येतील तेव्हा भेटतील ना. नंबर कुठे गेला? केलं तुम्ही. हे वांडक्या उठ. दिवसा ढवळ्यात झोपा काढत बसलाय. नाही ते डुलकी लागली. थोडी डुलकी लागली. सवय असेल डुलक्याची. नाही सवय नाही, ते काही काम नव्हतं ना, त्यामुळे बसल्या बसल्या. गावाकडची सवय. काम नसतं डुलक्या काढायच्या. तुझ्या बापानं आणि मी आयुष्यभर तेच केलंय. तू तरी सुधार आता. कळलं काय? हो हो. काय हो, गावाकडचे उद्योग काय तुझे? हा, सूर्य डोंगरावर आल्यावर उठायचं, हा काय तर हादाडायचं, गावभर उन्हाळ्यात फिरायचं, परत घरी यायचं, परत गिळायचं, तांगड्या वर करून झोपायचं, परत जाग आली की डोंगरावर फिरायला जायचं, परत यायचं, कट्ट्यावर बसायचं, चकाट्या पिटायच्या आणि परत तांगड्या वर करून झोपायचं. नाही नाही नाही, पण रणजित काका शपथ आता मी दुपारी कधीच नाही झोपणार. बदलून झोपायचं नाहीच, नाहीतर मग आयुष्यभर झोपायला होईल.
कळलं ना? तर येतो मी आता. रणजित काका काय? ऐक ना, तू ते जाहिराटर आहेस ना? म्हणजे ते जाहिरातीचा डिरेक्टर आहेस ना, असं म्हणायचं होतं मला. पण मग त्याचा काय संबंध होता? नाही म्हणजे मला ना थोडं त्याबद्दल बोलायचं होतं तुझ्याशी. काय? की मला ऍक्टर व्हायचंय. ऍक्टर व्हायचं तुला? हो. येतो मी. रणजित काका, हा? रणजित काका, नाही अरे मला खरंच ऍक्टर व्हायचंय. मला ऍक्टिंग शिकव ना तू. तुला नाही जमायचं. रणजित काका, रणजित काका, काय? रणजित काका, ऐक ना. अरे खरंच मला ऍक्टर व्हायचंय, शिकव ना ऍक्टिंग. तुझ्या वेळेनुसार आपण ऍडजस्ट करू, तुला वेळ असेल तेव्हा. ऍक्टिंग शिकायची तुला? प्लीज शिकव ना. इकडे पुढं बरं. अजून जरा असं. अजून जरा. ताट उभं राहा. हो. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, हं? माझ्या मागं मागं यायचं नाही. पण दुसरी गोष्ट, हं. ऍक्टरनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हो. ताट. दोन्ही पायावर उभं राहायचं, एका कुल्यावर नाही. नाही दोन्ही आणि मध्ये मध्ये बोलायचं नाही. कळलं का? आणि हे बघ, मी परत येईपर्यंत इथून हलायचं नाही. तुझी परीक्षा ही, हा एक एक्सरसाइज आहे. यात पास झालास तर पुढचे हातवारे शिकवेन. मोठा ऍक्टर व्हायचा ना, हलायचं नाही. येतो मी. हल्लास, हलायचं नाही. जर हल्लास तर ऍक्टिंग गेली बोंबलत. मग परत गाव, डोंगर, चकाट्या आणि तंगड्यावर करून पडून राहणार. हलायचं नाही. एक्सरसाइज. माझा मोबाईल आणला. ठीक आहे. रजिस्टर का आणलंस? दिसलं असतं ना त्याला. बाई कोण आहेत ते? तुला काय करायचंय? काम कर जरा. सर लंच टाइम झालाय. मॅडम आतमध्ये बसून जेवतात का? मॅडम नाही आहेत ना. हॅलो. हा सर, देशपांडे बोलतोय. हा सर, मी लगेच मेल करतो ना तुम्हाला. हा ते डॉक्युमेंट मी लगेच मेल करतो. ओके सर, पण तुम्ही प्लीज तो डोनेशनचा पहिला हफ्ता तेवढा क्लिअर करा प्लीज सर. मी हवं तर मॅडमला सांगतो तुमच्याशी एकदा बोलायला. ओके सर प्लीज. प्लीज तो पहिला हप्ता तेवढा क्लिअर करा. ओके सर. ओके ठीक आहे. थँक्यू. ओके. हॅलो. हॅलो. मी अजित चौधरी. मी देशपांडे. मिस्टर देशपांडे, तुम्ही इथे? मी अकाउंटंट आहे इथे. अरे बापरे, अकाउंट्स म्हणजे द मोस्ट टीडियस जॉब इन द वर्ल्ड. आय कॅन डू दिस. हो. तुमचा लंच टाइम झाला ना, तुम्ही जेवायला नाही गेलात? नाही हो, खूप काम आहे इकडे. आमच्या NGO मध्ये नुसतंच काम वाढत आहे. पण काम वाढलं तरी माणसं काही वाढवत नाही आमचे ट्रस्टीज. तुम्हाला किती वर्ष झाली इथे? 3-1 वर्ष झाली असतील साधारण. अरे 3 वर्ष म्हणजे बराच एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. हो तसं आहे.
ते काय आहे, आमची संस्था जरा लहान आहे, पण पै आणि पैचा हिशोब ठेवावा लागतो. इथे बरेच लोक लहान मुलांच्या शिक्षणाकरता डोनेशन्स देतात, तर त्यांना वेळच्या वेळी स्टेटमेंट ऑफ अकाउंट पुरवावं लागतं ना. या ट्रू ट्रू. इफ यू डोंट माइंड मिस्टर देशपांडे, सध्या काही प्रॉब्लेम्स आहेत का इथं? तुम्ही मगाशी फोनवर बोलत होतात म्हणून मी सहज विचारलं. टेन्शन असं काही नाही, पण आमची संस्था देणगीदारांवर अवलंबून आहे ना, म्हणूनच. मिस्टर देशपांडे, समजा कोणाला तुमच्या संस्थेला डोनेशन्स द्यायचे असतील तर त्याकरता काय करावं लागेल हे मला सांगाल का? काय माझे काही मित्र आहेत जे अशा प्रकारे मदत करत असतात अनेक संस्थांना. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते सगळे US मध्ये आहेत. मला असं विचारायचं होतं की US मधून इथे म्हणजे फंड्स ट्रान्सफर समजा केले तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करू शकता का? हो हो, अगदीच करता येईल ना. ते काय आहे, आमची संस्था जरा आर्थिक अडचणीत आहे. अच्छा, मग काय म्हणजे व्हॉट इज द प्रॉब्लेम एक्झॅक्टली? तुम्ही चहा घेता का? शुअर, चालेल ना. मी डिटेल्स सांगतो तुम्हाला. चला ना, या ना. अरे समीर, तुझा चहा ठेवला आत किचन मध्ये. आत? हा, जा ना. अरे किचन मध्ये ठेवला चहा, असं काय उभा आहेस? अरे असं काय तू बाउंड्रीवर फिल्डिंग केल्यासारखं उभं राहिलायस? ते एक्सरसाइज, व्यायाम. उभं राहण्याचा? हो, याने ऍक्टिंग सुधारते. काय? हो. काय 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 म्हणालास तू? हो. उभं राहण्याने ऍक्टिंग सुधारते? हो. कोणी सांगितलं तुला? रणजित काकाना. रणजित काकाने तुला सांगितलं की उभं राहण्याने ऍक्टिंग सुधारते? हो. आणि त्याने मला असं सुद्धा सांगितलंय की मी येईपर्यंत इथनं हलायचं नाही, इथंच उभं राहायचं म्हणून. हो. काय? अरे बरं आहेस ना तू समीर? किती वेळ उभा आहेस असा? मी 3:30 पासून. 3:30 आणि आता अरे 5:30 वाजले. 2 तास उभा आहेस तू. ए अरे तो मस्करी करत असेल तुझी. तू हाल, चल जा जा जा. नाही, मस्करी वगैरे नाही, म्हणजे काहीतरी तथ्य असल्याशिवाय नाही सांगणार असं रणजित काका. मस्करी नसेल का? अरे समीर तू जा ना तू, प्लीज. फिर, चाल, काहीतरी कर. असं नको उभा राहूस, मला त्रास होतोय. जा चहा पी जाऊन. जा. ऐक, रणजित काका आल्यावर परत उभा राहावं तर बस. ते चिटिंग होईल. मी नाही सांगणार त्याला. प्लीज जा तू. तरी पण ते चिटिंगच होईल ना. नको. समीर, अरे मला ना भीती वाटते रे तुझी. भीती वगैरे वाटण्याचं काही कारण नाही. अगं माझं 100% ठरलेलं आहे. हो, 100% ठरलंय ऍक्टर व्हायचं. अगं ते गगनगिरी महाराज तर पाण्यात उभे होते एका पायावर, आणि मी जमिनीवर 2 पायावर नाही उभारू शकत. तू नाही हलणार आहेस का? नाही, 100% ठरलंय ना. ओके. बाबाचा फोन. तो आज मुंबईला गेलाय ना तिला भेटायला. आईला. हॅलो. हॅलो. अरे कुठे आहेस रे तू? ऑफिसच्या पार्किंग मध्ये. का? नाही, म्हणजे कामात नाहीयेस ना?
नाही बोल ना. काही नाही, जनरल फोन केला होता रे. जनरल? हा म्हणजे मी मुंबईला आलोय गौरीच्या ऑफिसमध्ये. बोलतेस तू, बोलून घ्या आधी मग मी बोलतो. सॉरी, बोल बोल ना. हा मग काय झालं? मग काय नाही, मी बसलोय बराच वेळ, गौरी काही भेटायला तयार नाहीये. खूप वेळ बसलो होतो, खूप काही आठवत होतं. मला तुझी आठवण आली हो. म्हणजे असं वाटलं की तुझा आवाज ऐकावा. तू तू कदाचित म्हणशील की इतका इमोशनल कधी झालो मी, पण खरंच मला तुझा आवाज ऐकायचा होता म्हणून फोन केला. आज मी ठरवलं हो, गौरी भेटल्याशिवाय इथून नाही निघायचं. तिला भेटणारच आहे मी. मग तयारी ठेव. कसली? शिव्या खायची. हं? ती तुला तिथे बसवून काय फुलं नाही उधळणार आहे. नाही, माझी तशी अजिबातच अपेक्षा नाही हो. मला माहिती आहे गौरी मला अवॉइड करते. कदाचित इथं इतका वेळ बसून ठेवणं हा माझ्या शिक्षेचा एक भाग असू शकतो. तुला एवढीच शिक्षा पुरेशी असं वाटतं? नाही. ऑल राईट होम, ठेवतो फोन. अँड थँक्यू व्हेरी मच, माझा फोन उचललास, माझ्याशी बोललास. मला खरंच बरं वाटलं, धीर मिळाला मला. बाय. ऑल द बेस्ट. सॉरी, ऑल द बेस्ट म्हटलं मी. थँक्यू. थँक्स अ लॉट. ओके. आपण जाऊया, ऐक, इथनं जाऊया कुठेतरी पटकन. का? माझं ऐक प्लीज, आपण इथनं आत्ता कुठेतरी जाऊया लांब. नाही अगं, माझं एक छोटंसं काम आहे, मी ते करून येतो. ठीक आहे, पण मग मला तुला आत्ता इथेच मिठी मारायला लागेल. तुला इथे कुठे उंदीर दिसले आता? तुला कळतंय का तू आत्ता काय केलंयस? तू तू ऑल द बेस्ट म्हणालास आत्ता बाबांना. ते माझ्या तोंडून निघून गेलं पटकन. चांगलं झालं ना, काय वाईट गोष्ट नाही झाली. हे खूप मस्त आहे हो. हे खूपच मस्त आहे. म्हणजे असं एक एक पाऊल पुढे टाकतोयस ना तू, हे इतकं भारी आहे. तू तू आत्ता आज मला काही माग माझ्याकडे, मी देईन तुला. खरंच? चावटपणा करू नकोस, पण मी खरंच आत्ता खूप खुश आहे. म्हणजे तू आता जे काही मागशील ना, मी खरंच द्यायला तयार आहे तुला. आणि मी आता जगाला ओरडून ओरडून सांगू शकते की यू आर द बेस्टेस्ट हजबंड इन द वर्ल्ड. नो आय एम नॉट, अँड यू नो दॅट. गप्प बस. यू आर. आणि मला तू खूप जास्त आवडतोस. तुला आवडतोस असं म्हणतेस आणि डोळ्यात पाणी काय तुझ्या? एक खुशी की हसू रे. चल, आजची सगळी कामं कॅन्सल. लेट्स गो. तुझे हसू
हसू. तुझ्या क्षणालाही नको दुःखाची झालर. तुझ्या माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर. ओठांनी बसीन तुझ्या डोळ्यातले आसू. वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू. वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू. ये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू.